बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या मौजे चिखला गावातील उबाठा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून चिखला गावात तीव्र वाद उफाळून आला असून या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आहे। गावातील महिलांमध्ये प्रचंड हाणामारी झाली। या घटनेत उबाठा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आल्यानं घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस अगोदर गावातील एका खुल्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता। मात्र ही जागा गावातील विविध सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमासाठी विशेषतः लग्न समारंभासाठी वापरली जात असल्यानं पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत उभारावा अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाने केली होती। याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आले होते, तरीही पुतळा हलविण्यात न आल्यानं वाद चिघळला। यामध्ये संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे। गावात मराठ्यांची संख्या कमी असली तरी आवाहन केले तर बुलढाणा जिल्ह्यात मराठ्यांना बसण्यास जागा राहणार नाही असे यावेळी त्यांनी सांगितले आहे। येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत आरोपीला अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी प्रशासनाला विनंती केली आहे। अन्यथा 25 तारखेनंतर महाराष्ट्रभर मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात होता। या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे। तर यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात होता।